आणि आताच्या घडीची एक मोठी बातमी आहे ती म्हणजे अमेरिकेकडून भारतावर 25% टॅरिफ आकारण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून टॅरिफचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजतोय। अमेरिकेकडून भारतावर 25% टॅरिफ कर आकारण्यात आलेला आहे। 1 ऑगस्ट पासून म्हणजे अगदी 2च दिवसांपासून हे नवं टॅरिफ धोरण लागू होणार आहे। पुन्हा एकदा आपण निनादकडे जाऊयात। निनाद, अमेरिकेकडून भारतावर 25% टॅरिफ लावण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून विशेषतः 2 महिन्यांपासून या मुद्द्यावरून जागतिक स्तरावर एक प्रकारची चर्चा झडून येते आणि त्या दरम्यान भारतावर नेमका किती कर लावला जाणार याबाबत उत्सुकता होती। अखेर निर्णय झालाय 25% टॅरिफ कर। काय परिणाम संभवू शकतात? याचे मुळात आपण ट्रम्प यांचं ट्रूथ सोशलवरचं जर स्टेटमेंट पाहिलं तर हा कर लावण्यामागचा त्यांचा उद्देश रशियाला थांबवणं हा आहे। आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा ब्रिक्स देशांच्या ब्रिक्स समिटसाठी ब्राझीलला गेले होते त्याचवेळी ट्रम्प यांनी ही घोषणा केली होती की जर अमेरिका किंवा रशियाला यांनी ब्रिक्स देशांनी थांबवलं नाही युक्रेनवर हल्ला करण्यापासून किंवा युक्रेनच्या बाबतीत रशियाशी जी व्यापारी संबंध आहेत भारत किंवा ब्राझील किंवा चीनचे तर त्यांच्यावरती अतिरिक्त कर लावण्यात येईल। तोच धागा पुढे नेऊन आज ट्रम्प यांनी भारतावर 25% कर लावण्याचा निर्णय घेतलेला आहे। याशिवाय त्याच्यावरती 10% पेनल्टी सुद्धा लावण्यात येईल असं सुद्धा त्यांनी आपल्या ट्रूथ सोशलवरच्या पोस्टमध्ये म्हटलंय। गेल्या काही दिवसापासून म्हणजे दोन एप्रिलला अमेरिकेने सगळ्या जगावरती कर लावण्यास सुरुवात केली। त्या दिवसापासून आतापर्यंत विविध पातळ्यांवरती भारत आणि अमेरिकेत चर्चा झालेल्या आहेत। 5 राऊंड या चर्चेचे झालेले आहेत। 6वा राऊंड ऑगस्टमध्ये होणार होता, पण त्याआधीच आज सकाळी जेव्हा ट्रम्प ब्रिटनहून अमेरिकेला परत गेले तेव्हा त्या विमानातच त्यांनी याचे संकेत दिले होते की भारताला 25% कर द्यावा लागेल आणि त्याचं ट्रूथ सोशलवरती आता त्याची अनाउन्समेंट झालेली आहे। याचं प्रमुख कारण रशियाशी आपले जे तेल व्यापार जो आहे गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षाचा विचार केला तर भारताचं एकूण जे तेल आयातीचं प्रमाण आहे ते रशियाशी व्यापारामध्ये वाढलेलं आहे। जवळपास 42% तेल आपण रशियाकडून विकत घेतो आणि तेच अमेरिकेच्या डोळ्यात खुपते। अमेरिका किंवा युरोप हे दोन्ही जे खंड आहेत ते म्हणतायत की भारताने रशियाकडून जे तेल घेतलं त्या तेलाच्या पैशातून रशिया युक्रेन बरोबर लढते। त्यामुळे तो जर खर्च आपण म्हणजे तो जर व्यापार थांबवला नाही तर भारत हे रशियाला खतपाणी म्हणजे रशियाच्या अग्रेसिव्हनेसला खतपाणी घालते असा अमेरिकेचा आणि युरोपचा दावा आहे। आणि तोच धागा घेऊन ट्रम्प यांनी आता हे नवं हे लागू केलं। दुसरा एक मुद्दा असा आहे की रशियाशी वाढती जवळीक किंवा त्या व्यापारातनं उत्पन्न होत असलेला पैसा आणि त्यातनं रशियाला एक प्रकारे रसद मिळते, आर्थिक रसद मिळते। त्यामुळे रशिया युक्रेन सारख्या देशाबरोबर युद्ध आपलं कंटिन्यू करू शकतं अशा स्वरूपाचं ही मांडणी करतायत अमेरिकन आणि त्या माध्यमातून ट्रम्प हा कर लावू पाहत आहेत। मात्र याचे परिणाम भारतात कसे जाणवतील, कोणकोणत्या क्षेत्रावर याचा परिणाम होईल? आपल्याकडे आपण जर विचार केला तर आपण मोठ्या प्रमाणात टेक्सटाईल म्हणजे कापड उद्योग वस्त्रोद्योगावर ज्याचा परिणाम होऊ शकतो। दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण अमेरिकेला ज्या गोष्टी एक्सपोर्ट करतो त्यात सेवा मोठ्या प्रमाणात येतात, पण अमेरिकेने आत्ता जे टॅरिफ धोरण स्वीकारलेलं आहे ते फक्त मॅन्युफॅक्चर्ड गुड्स म्हणजे ज्या उत्पादित वस्तू आहेत त्यांच्यावरचं हे धोरण आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अमेरिकेला काही प्रमाणात कृषी उत्पादनं सुद्धा पाठवत असतो, त्या कृषी उत्पादनांवरती हा कर लागू शकतो। त्या म्हणजे वस्त्रोद्योग असेल किंवा कृषी उत्पादनं काही आणि ज्या काही वस्तू आपण उत्पादित वस्तू त्यांना पाठवतो त्याच्यावरती हा कर लागेल। त्यामुळे फारसा आपण जरी विचार केला तर एकूण 42 अब्ज डॉलर्सचा करार व्यापार आपल्या दोघांच्या मध्ये आहे। त्यापैकी बहुतांश भाग हा भारत त्यांना निर्यात करत असतो। त्यामुळे जर का त्यांना या वस्तूंची ज्या गरजेच्या वस्तू आहेत उदाहरणार्थ कापड असेल किंवा कृषी वस्तू म्हणजे अन्नधान्याच्या वस्तू असतील काही त्या तिथेच महाग होतील। 25% कर लावल्यामुळे त्या गोष्टी ज्या भारतातूनच फक्त निर्यात होऊ शकतात। उदाहरणार्थ मिरे, काळी मिरी हा अमेरिकेतला एक महत्वाचा मसाल्याचा पदार्थ आहे। बरोबर, तो मसाल्याचा पदार्थ केरळमधला जो आहे केरळमधनं निर्यात केला जातो तो फक्त केरळमध्येच उत्पादित होतो आणि
त्याच्यावरती जर का 25% कर लागला तर अमेरिकन लोकांनाच त्याच्यावरती अगदी म्हणजे महाग होईल. विशेष जरी परिणाम होणार नसला तरी सुद्धा काही निर्यातीच्या अनेक क्षेत्रामध्ये निर्यातक्षम अशा उत्पादनावर याचा परिणाम होऊ शकेल. धन्यवाद निनाद, दिलेल्या सगळ्या अपडेट्सबद्दल. आपण पाहतोय अमेरिकेकडून भारतावर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. रशियाशी वाढती जवळीक, रशियाबरोबरचा व्यापार यापासून नाराज होत अमेरिकेनं हे पाऊल उचललेलं आहे.